भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग 6. भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन. 1. भगवान बुद्धांचे समकालीन. ज्या काळात सिद्धार्थ गौतमांनी परिव्रज्या घेतली होती त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजलेली होती. ब्राह्मणी तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते. या पंथापैकी एक पंथ पूर्ण कश्यप याच्या नेतृत्वाखाली होता. त्याच्या तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे होते की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे आणि ते दुसऱ्याकडून करवून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावी, स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलाव्यास लावावे, आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही जघन्य असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्याचे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीही क्रिया होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका विचारधारेचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा पूर्वनिश्चयवाद होता. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडवू शकत नाही. दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगामध्ये मनुष्यावर जे घडायचे घडतच असते हे त्याचे तत्वज्ञान होते. तिसऱ्या मताचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होते. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. कर्माची अशी काहीही फळे नसतात की ज्यांना आत्म्याला स्वतः भोगावी लागतात. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनलेला आहे. आत्मा त्यापासून वाचू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. जन्म मरणाच्या 84 लक्ष योनींच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा कोणत्याही उपायानेही होणार नाही. चौथ्या मताचे नाव अन्योन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पकुत कच्छायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या 7 महाभूतांचा बनलेला असतो. यापैकी प्रत्येक तत्व स्वतंत्र आहे. त्यांचा एकमेकांवर परिणामही होत नाही. प्रत्येक तत्व स्वयंभू आणि शाश्वत आहे. त्याचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्राने 7 महाभूतात प्रवेश केला एवढाच त्याचा अर्थ समजावयाचा. संजय बेलट्टीपुत्त हे चे स्वतःचे एक वेगळेच मत होते. त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा भयंकर संशयवाद होता. संजय बेलट्टीपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणे. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात असतो काय? असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलट्टीपुत्ताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या मताचे नाव चातुर्मसरवर वाद होते. या पंथाचे प्रमुख भगवान महावीर होते. सिद्धार्थ गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना ते जिवंत होते. त्यांना निघंटनाथ पुत्त म्हणत. महावीरांनी असे सांगितले की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येचे दुष्कर्मापासून मुक्त व्हावे असे त्यांनी सुचवले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्यम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करावे असे महावीरांनी सांगितले. ते 4 नियम पुढील प्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे आणि मालमत्तेचा संग्रह न करणे आणि ब्रह्मचर्य पाळणे. 2. समकालीनांविषयी भगवान बुद्धांची वृत्ती. या नव्या तत्ववेत्यांची शिकवण भगवान बुद्धांनी स्वीकारली नाही.
त्यांच्या शिकवणीला त्यांनी दिलेली अमान्यता अकारण नव्हती. ते म्हणतात, पूर्ण काश्यप किंवा प्रकृत कचायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य जर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल मारू शकेल. जर मख्खली गोसालाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाच्या हातचे खेळणे होईल, तो स्वतःला बंधनमुक्त करू शकणार नाही. अजित केशकंबलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलट्टीपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर पाण्यावर तरंगत राहिल्याप्रमाणे माणसाला निरुद्देश जीवन जगावे लागेल. निघंट नागपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच वहावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होईल. याप्रमाणे त्यावेळच्या तत्वज्ञानाने सुचवलेला कोणताही जीवन मार्ग भगवान बुद्धांना पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले. म्हणून त्यांनी या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले.